16 डिसेंबर 1971 शकरगड सेक्टर. समोर शत्रूचे रणगाडे आणि मागे भारताची सीमा आणि मध्ये उभा फक्त 21 वर्षांचा एक तरुण. हातात रणगाड्याचं नियंत्रण आणि मनात एकच विचार, काही करून शत्रूला भारतात घुसू द्यायचं नाही. ही गोष्ट एका अशा मुलाची आहे ज्याने वयाच्या 21व्या वर्षी इतिहास घडवला. त्यांचं नाव आहे अरुण खेतरपाल. अरुण खेतरपाल यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1950 रोजी पुण्यात झाला. ते एका सैनिकी कुटुंबात वाढले. त्यांचे वडील आणि आजोबा दोघेही महायुद्धात लढले होते. हीच परंपरा पुढे नेत 1967 मध्ये अरुण यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजेच NDA जॉईन केली. 4 वर्षांनंतर ते 17 पुना हॉर्स रेजिमेंटमध्ये कमिशनर झाले. जून 1971 मध्ये रेजिमेंट जॉईन केल्यानंतर थोड्याच दिवसात त्यांना अहमदनगरला यंग ऑफिसर्स ट्रेनिंग कोर्ससाठी पाठवण्यात आलं. ट्रेनिंग सुरू असतानाच 3 डिसेंबर 1971 रोजी युद्धाची घोषणा झाली. सायंकाळी 5:30च्या सुमारास पाकिस्तानने भारतावर हल्ला चढवला. अरुण यांना ताबडतोब युनिट जॉईन करण्याचा आदेश मिळाला. त्यांना जम्मूला जायचं होतं, त्यामुळे त्यांनी आधी दिल्लीची ट्रेन पकडली आणि तिथे पंजाब मेलची वाट पाहू लागली. अरुणकडे एक जावा मोटरसायकल होती. ती त्यांच्या वडिलांनी भेट म्हणून दिली होती. त्या दिवशी पंजाब मेलला वेळ होता म्हणून अरुण बाईकवर थेट घरी पोहोचले. घरी आई, वडील आणि भाऊ मुकेश वाट पाहत होते. त्या दिवशी घरी जेवण लवकर उरकलं आणि युद्धाची चर्चा सुरू झाली. तेव्हा आई म्हणाली, सिंहासारखा लढ अरुण, पण भित्र्यासारखा परत येऊ नकोस. मेरे बहादुर शेर की तरह लढ. आणि अरुण खरंच सिंहासारखा लढला. 17 पुना हॉर्सला 47व्या इन्फंट्री ब्रिगेडच्या अधिपत्याखाली जम्मू पंजाबमधील शकरगड सेक्टरमध्ये तैनात करण्यात आलं होतं. हा भाग दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता, कारण इथून जाणारा रस्ता जम्मूला पंजाबशी जोडत होता. या रस्त्याच्या मधून बसंतर नदी वाहत होती. जर पाकिस्तानने या पुलावर ताबा मिळवला असता तर जम्मूचा संपर्क पूर्णपणे तुटला असता. 16 डिसेंबर 1971 युद्धाचा शेवटचा दिवस. याच वेळी दिल्लीमध्ये अरुणचे वडील आणि भाऊ ट्रान्झिस्टर लावून रेडिओवर युद्धाच्या बातम्या ऐकत होते. शकरगड सेक्टरमधील टँक युद्धाचं वर्णन सुरू होतं. जसं नाव ऐकू आलं त्यांचं काळीच धडधडायला लागलं, कारण अरुण तिथेच होता. पण कोणीच काहीच बोललं नाही. तिथे शकरगड सेक्टरमधल्या जारपाल भागात पाकिस्तानी रणगाड्यांनी भारतीय सैन्यावर जोरदार हल्ला केला. शत्रू संख्येने जास्त होतं आणि आपले सैनिक मात्र कमी होते. परिस्थिती गंभीर होती. त्यामुळे जर त्वरित मदत मिळाली नसती तर शत्रू या भागातून पुढे घुसखोरी करू शकला असता. याच वेळी स्क्वॉड्रन कमांडरने रेडिओवर मदत मागवली. हा संदेश ऐकताच सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल पुढे आले. एक क्षणही विलंब न करता ते आपल्या टँक तुकडीसह निघाले. रस्त्यातच त्यांच्या तुकडीवर शत्रूच्या बंकरमधून आणि रिकॉइललेस गनमधून जोरदार गोळीबार सुरू झाला. पण बसंतर नदीजवळ पाकिस्तानी शत्रू अजून जम बसू शकला नव्हता. अरुण यांनी ओळखलं की ही वेळ वाया घालवण्यासारखी परिस्थिती नाहीये. त्यामुळे त्यांनी थेट पुढे जाऊन शत्रूच्या बंकरवर हल्ला चढवला. ते स्वतः पुढे गेले, शत्रूचे बंकर ताब्यात घेतले आणि पिस्तुलाच्या धाकावर शत्रूचे सैनिक शस्त्रासकट पकडले. या लढाई दरम्यान त्यांच्या तुकडीतील एक टँक कमांडर शहीद झाला. तरीही अरुण खेतरपाल थांबले नाही. ते लढतच राहिले. संपूर्ण शत्रूचा प्रतिकार मोडून काढत ते आपल्या स्क्वॉड्रनच्या ठिकाणी पोहोचले. जेव्हा शत्रूचे रणगाडे सुरुवातीच्या हल्ल्यानंतर मागे हटू लागले तेव्हा अरुण यांनी त्यांचा पाठलाग केला आणि एक पाकिस्तानी रणगाडा उद्ध्वस्त केला. थोड्याच वेळात पाकिस्तानने पुन्हा मोठ्या प्रमाणावर हल्ला केला. त्यांची पूर्ण तुकडी भारतीय सेक्टरवर तुटून पडली. या भागात फक्त 3 भारतीय रणगाडे होते आणि त्यापैकी एक अरुण यांचा होता. यानंतर भीषण रणगाडा युद्ध सुरू झालं. या युद्धात एकूण 10 पाकिस्तानी रणगाडे उद्ध्वस्त झाले. यापैकी 4 रणगाडे अरुण खेतरपाल यांनी स्वतः नष्ट केले होते. पण या लढाई दरम्यान अरुण यांचा रणगाडा सुद्धा पेटून उठला, ज्यात अरुण गंभीर झाले. त्यांना रणगाडा सोडण्याचा आदेश देण्यात आला, पण अरुण यांनी मात्र अजिबात ऐकलं नाही. त्यांना माहीत होतं जर त्यांनी रणगाडा सोडला तर शत्रूला या भागात पुढे येण्याची संधी मिळेल. त्यामुळे गंभीर जखमी असतानाही आणि स्वतःचा रणगाडा पेटलेला असतानाही अरुण शत्रूशी लढतच राहिले. त्यांनी आणखी एक शत्रू रणगाडा पेटवून टाकला. पण काही वेळाने त्यांच्या रणगाड्याला शत्रू रणगाड्याची धडक लागली आणि त्यांच्या रणगाड्याची आग अजून पेटून उठली आणि लेफ्टनंट अरुण खेतरपाल तिथेच रणांगणावर शहीद झाले. मात्र शत्रूचा भारतात घुसण्याचा मनसुबा अरुण खेतरपाल यांनी हाणून पाडला. दुसऱ्या दिवशी युद्धविरामाची घोषणा झाली. अरुण यांच्या घरी काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांच्या घरात युद्ध जिंकल्याचा आनंद होता. पण 3 दिवसांनी 19 डिसेंबरला सकाळी दारावरची बेल वाजली. पोस्टमनच्या हातात एक पत्र होतं.
खेदाने कळवितो की आपले पुत्र सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल 16 डिसेंबर 1971 रोजी रणांगणावर लढताना शहीद झाले. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र सुद्धा देण्यात आलं. अरुण खेतरपाल त्या दिवशी रणांगणावर शहीद झाले, पण त्यांनी जे साध्य केलं ते अमर झालं. जर त्यांनी रणगाडा सोडला असता तर शत्रू पुढे आला असता, पण त्यांनी स्वतःचं आयुष्य दिलं आणि देश वाचवला.